जय भीम, नमो बुद्धाय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं आपण अभिवाचन पाहत आहोत. आजपर्यंत आपण 47वा भाग पाहिले. 47व्या भागात आपण पाहिलं की भगवान बुद्धांनी त्या धम्मामध्ये स्वतःचं कोणतंही स्थान निर्माण केलं नाही. भाग पुढचा 48वा. बुद्धाने मोक्षदानाचे आश्वासन दिले नाही. मी मार्गदाता आहे, मोक्षदाता नाही असे म्हटले. बहुतेक धर्म हे साक्षात्कारी धर्म म्हणून वर्णिले जातात, परंतु भगवान बुद्धांचा धम्म हा साक्षात्कार नव्हे. साक्षात्कारी धर्म म्हणजे तो देवाचा संदेश असतो, जेणेकरून देवाला निर्माता समजून त्याची पूजा करून आत्म्याचा मोक्ष मिळवून घेणे. हा संदेश बहुधा एखाद्या नियुक्त केलेल्या व्यक्तीच्या म्हणजे प्रेषिताच्या मार्फत पाठवलेला असतो व त्या प्रेषिताला पैगंबर म्हणतात आणि प्रेषित लोकांना तो साक्षात्कार उघड करून सांगतो, मग त्याला धर्म असे म्हणतात. प्रेषिताचे काम म्हणजे त्याच्या धर्माशी ईमान राखणाऱ्यांना मोक्षलाभ निश्चित करणे हे असते. धर्माशी ईमान राखणाऱ्यांचा मोक्ष म्हणजे त्यांच्या आत्म्याची सुटका, मुक्ती करणे, जेणेकरून तो नरकात जाणार नाही. आणि त्यांच्यासाठी अशी अट असते की ते प्रेषिताला देवदूत मानतील आणि त्याने आणलेल्या देवाच्या सर्व आज्ञा पाळतील. भगवान बुद्धाने आपण प्रेषित किंवा देवदूत आहोत असे कधीच सांगितले नाही आणि तसे कोणी मानल्यास ते त्याचे खंडन करीत असत. याहून अधिक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे भगवान बुद्धाचा धम्म हा एक शोध होता आणि म्हणून जे धर्म साक्षात्कारी म्हणून समजले जातात त्यांच्यापासून तो अगदी वेगळा समजला पाहिजे. भगवान बुद्धाचा धम्म हा एक शोध आहे असे म्हणण्याचे कारण हे आहे की पृथ्वीवरील मानवी जीवनाच्या सखोल अभ्यासातून तो उद्भवलेला आहे आणि ज्या स्वाभाविक प्रवृत्तीनुसार मनुष्य जन्म घेतो त्यांच्या क्रियाप्रक्रियांना पूर्णपणे समजून त्यांच्यावर विचार केल्याचा तो परिणाम आहे. त्याचप्रमाणे माणसाचा इतिहास व परंपरा यांच्यामुळे त्यांना मिळालेले इष्ट किंवा अनिष्ट वळण यांच्या संशोधनाचा परिपाक म्हणजे बुद्धधम्म होय. सर्वच प्रेषितांनी मोक्षाचे आश्वासन दिलेले आहे, मुक्तिदाता असल्याचे सांगितले आहे. मोक्षाचे आश्वासन न देणारा धर्मसंस्थापक केवळ भगवान बुद्ध हेच एकमेव होऊन गेलेले आहेत. त्यांनी मोक्षदाता आणि मार्गदाता यामध्ये विभाजक रेषा काढली आहे. एक मोक्षांचे आश्वासन देणारा आहे तर दुसरा केवळ मार्ग दाखविणारा आहे. भगवान बुद्ध हे केवळ मार्गदाता होते. मोक्ष हा ज्याचा त्याने आपल्या श्रमाने मिळवावयाचा असतो असे त्यांचे सांगणे होते. आपले हे मत मोग्गलान या ब्राह्मणाला खालील सुक्तात भगवान बुद्धांनी स्पष्ट करून सांगितले आहे. एकदा भगवान बुद्ध श्रावस्तीमध्ये मिगार मातेच्या पूर्वाराम प्रसादात विहार करीत होते. त्यावेळी ब्राह्मण मोगलान हा गणक हिशोब ठेवणारा तथागतांजवळ आला आणि अभिवादन करून त्यांच्या बाजूला बसला. कुशलक्षेम विचारल्यावर तो गणक मोगलान तथागतांना म्हणाला, श्रमण गौतमा, ज्याप्रमाणे माणसाला या प्रासादाचे दर्शन क्रमशः होते, एका क्रमानुसार पाऊल पुढे पडते, मग क्रमशः पुढील मार्ग दिसतो, हळूहळू पायऱ्या चढून शेवटची पायरी येते, त्याप्रमाणे आम्हा ब्राह्मणांचे शिक्षण क्रमशः घडते. म्हणजेच आमचे वेदाध्ययन क्रमशः पायरी पायरीने होते. श्रमण गौतमा, ज्याप्रमाणे अंकगणनेत आणि धनुर्विद्येत पायरी पायरीने प्रगती होते, त्याप्रमाणेच आम्हा ब्राह्मणांची आपल्या शिक्षणक्रमात क्रमशः प्रगती होते. जेव्हा आम्ही शिकवणी देतो तेव्हा शिष्याला 1 एकी 1, 2 दुनी 4, 3 त्रिके 9, 4 चौके 16 असे 100पर्यंत पाढे शिकवतो. गौतमा, आता तुम्ही सांगा, तुमच्या धम्मामध्ये सुद्धा अशाच तऱ्हेचे क्रमिक प्रगतिशील शिक्षण तुमच्या शिष्यांना मिळते काय? होय ब्राह्मणा, असेच मिळते. ब्राह्मणा,
एखाद्या अश्वविद्येतील निपुण पुरुषाचे उदाहरण घेऊया. तो प्रथम एक जातिवंत घोडा घेऊन त्याला लगाम घालून पहिला धडा देतो. नंतर तो त्याला अधिकाधिक शिकवू लागतो. ब्राह्मणा, अगदी त्याप्रमाणेच तथागत शिकाऊ माणसाला म्हणजे श्रमणाला हाताशी धरतो आणि त्याला पहिला पाठ असा देतो: बंधू, शीलवान हो आणि कर्तव्याच्या जाणीवेने स्वतःला संयमित कर. पातिमोक्षाचे नियम पाळीत जा. सदाचार संपन्न हो. क्षुद्र दोषातही भय आहे हे ओळखून स्वतःचे वर्तन संयमित ठेव. विनयाचे पालन कर. हे सर्व शिकल्यानंतर तथागत त्याला असा दुसरा पाठ देतात की ये श्रमणा ये. डोळ्यांनी वस्तू पाहिली असता तिच्या बाह्य देखाव्याने अथवा तपशिलाने भारला जाऊ नकोस. संयमरहित डोळे इंद्रियाने रूपग्रहण करताना ज्या तृष्णायुक्त वृत्ती पाण्याच्या पुराप्रमाणे माणसाच्या चित्ताला बुडवून टाकतात, त्या दुर्वृत्तींना ताब्यात ठेवण्याचा सतत प्रयत्न करीत राहा. चक्षु इंद्रियांविषयी सावधान राहा. चक्षु इंद्रिये संयमित ठेव. इतर इंद्रियांबाबतही असाच निग्रह कर. जेव्हा कानाने एखादा शब्द ऐकतोस, नाकाने वास घेतोस, जिव्हेने रुची घेतोस, शरीराने वस्तूला स्पर्श करतोस आणि ज्यावेळी तुझ्या मनाला त्या वस्तूंची जाणीव होते, त्यावेळी त्या वस्तूंच्या सामान्य दर्शनाने अथवा तपशिलाने मोहून जाऊ नकोस. शिष्यांनी असे इंद्रिय प्रभुत्व मिळविले की नंतर तथागत त्याला पुढील पाठ देतात: श्रमणा ये. हात राखून खात जा. खाताना चित्त सावध राहू दे. केवळ एक खेळ म्हणून किंवा शरीराचे चोचले म्हणून अथवा वैयक्तिक शरीर सौष्ठव राखण्यासाठी म्हणून खाऊ नकोस. तर ही शरीरयष्टी ठीक राहावी, तिचे पोषण व्हावे, तिला इजा होऊ नये आणि श्रेष्ठ जीवन जगता यावे यासाठी अन्न ग्रहण कर. भोजन समयी मनात सदोदित हा विचार असावा की मी माझ्या पहिल्या वेदनांचा संयम करीत आहे. नव्या वेदना उत्पन्न होऊ देणार नाही. माझी जीवनयात्रा निर्दोष आणि सुखपूर्ण होईल. नंतर हे ब्राह्मणा, तो श्रमण अन्नग्रहणाचा संयम शिकला की तथागत त्याला पुढे असा पाठ देतात की श्रमणा ये. जागरूकतेचा म्हणजे सतीचा अभ्यास कर. दिवसा चालता बसता तू चित्तशुद्धीचा प्रयत्न कर. रात्रीच्या पहिल्या प्रहरी सुद्धा एरझारा करीत किंवा एका जागी बसून चित्तशुद्धीची साधना करीत राहा. दुसऱ्या प्रहरी उजव्या कुशीवर सिंहासारखा एक पाय दुसऱ्या पायावर ठेवून विश्राम कर आणि सावध राहून बुद्धिपुरस्पर व एकाग्रतेने चित्तशुद्धीचा विचार कर. तिसऱ्या प्रहरी उठ आणि एरझारा करीत किंवा बसून आपले चित्त विकारापासून परिशुद्ध कर. आणि हे ब्राह्मणा, तो श्रमण जागृततेचा अभ्यासी झाल्यावर तथागत त्याला पुढील पाठ देतात, तो असा: श्रमणा ये. जागरूकता आणि स्मृती यांनी युक्त हो. पुढे जाताना किंवा मागे येताना आत्मसंयम राखीत जा. पुढे किंवा मागे भिक्षापात्र नेत असताना, खाताना, भोजन करताना, स्पर्श करताना, शरीराचे कोणतेही काम करताना, चालताना, उभे असताना, बोलताना किंवा मौन धारण केलेले असताना नेहमीच स्मृतियुक्त म्हणजेच जाणीवपूर्वक संयम राखीत जा. नंतर हे ब्राह्मणा, त्या शिष्याला आत्मसंयम साधता आला तर तथागत त्याला पुढील पाठ देतात: श्रमणा ये. एखादे एकांताचे स्थान शोधून, मग ते अरण्य असो, वृक्ष असो, पर्वतगुहा असो, स्मशानस्थान असो, वनखिंड असो, आकाशाखालील मोकळी जागा असो अथवा गवत पेंढ्यांच्या राशीजवळची जागा असो, असे एखादे एकांत स्थान तू शोधून काढ आणि अन्नग्रहण केल्यानंतर आसन मांडी घालून शरीर ताठ ठेवून
4 प्रकारच्या ध्यानांचा अभ्यास कर. हे ब्राह्मणा, जे श्रमण शिष्य आहेत, ज्यांनी मनाचा संयम अद्यापी साधलेला नाही, परंतु तो तसा साधण्याची ज्यांना इच्छा आहे, त्यांना मी असे क्रमाक्रमाने शिक्षण देतो. परंतु ज्यांनी अर्हतपद प्राप्त केले आहे, ज्यांनी आसवांचा नाश केला आहे, ज्यांनी आपल्या जीवनाचा उद्देश साधलेला आहे, जे कृतकृत्य झालेले आहेत, ज्यांनी आपल्या शिरावरील तृष्णेचा भार उतरवून ठेवलेला आहे, ज्यांनी मुक्ती मिळवलेली आहे, ज्यांनी भवबंधनांचा मूलोच्छेद केलेला आहे आणि प्रज्ञेने जे विमुक्त झालेले आहेत, त्यांना वरील अभ्यासक्रम आपले वर्तमान जीवन सुखपूर्ण आणि जागरूकतेने संयमित राखण्यास उपकारक ठरतो. तथागताचे हे भाषण ऐकून तो गणक मोगलान म्हणाला, परंतु गौतमा, मला हे सांगा की तुमचे सर्व शिष्य अशा तऱ्हेची परिपूर्णता किंवा निर्वाण मिळवू शकतात काय? किंवा काहींना ते मिळवताना अपयश येत नाही काय? यावर तथागत म्हणाले, हे ब्राह्मणा, माझ्या काही श्रावकांना असा उपदेश केला असताना आणि त्याचा त्यांनी अभ्यास केला असताना काहींना निर्वाण साधता येते आणि काहींना ते साधता येत नाही. यावर गणकाने विचारले, परंतु गौतमा, याचे कारण काय? येथे ते निर्वाण आहे, येथे हा निर्वाणाकडे जाण्याचा मार्ग आहे, येथे श्रमण गौतमांसारखा थोर गुरु आहे आणि ज्यांना तुम्ही असा उपदेश केला आहे, शिक्षण दिले आहे, त्यांच्यापैकी काहींनाच फक्त निर्वाण साध्य व्हावे व काहींना होऊ नये, हे कसे? तथागतांनी स्मित केले आणि म्हणाले, हे ब्राह्मणा, त्या प्रश्नाचे मी उत्तर देतो, परंतु प्रथम माझ्या एका प्रश्नाचे तुला योग्य वाटेल तसे उत्तर द्यावे लागेल. सांग, तुला राजगृहाचा रस्ता पूर्णपणे माहीत आहे काय? मोगलान म्हणाला, होय, मला तो पूर्णपणे माहीत आहे. तथागतांनी विचारले, बरे, मग या रस्त्यासंबंधी पूर्ण माहिती दिली असताना सुद्धा एक मनुष्य चुकीचा मार्ग धरतो आणि भलतीकडे चालू लागतो. तो पूर्वेकडे जाण्याऐवजी पश्चिमेकडे जातो. नंतर दुसरा मनुष्य येतो, तो मार्गनिर्देशासंबंधी तुला विनंती करतो. तू त्याला त्याच सूचना करतोस. तो तुझ्या सूचनेप्रमाणे वागतो आणि सुरक्षितपणे राजगृहाला जाऊन पोचतो. ब्राह्मण म्हणाला, त्याला मी काय करणार? फक्त मार्ग दाखवणे हे माझे काम आहे. तथागतांनी परत स्मित केले आणि म्हणाले, हे ब्राह्मणा, मग मी तरी काय करतो? हे तू ताडले असशीलच. तथागत फक्त मार्गच दाखवतात. या सुक्तावरून हे स्पष्ट होते की भगवान बुद्ध हे मोक्षाची आश्वासने देत नाहीत, ते फक्त मार्ग दाखवितात. आणि मोक्ष म्हणजे काय? हजरत मोहम्मद पैगंबर आणि येशू ख्रिस्त यांच्या शिकवणुकीनुसार मोक्ष म्हणजे प्रेषिताच्या मध्यस्थीने नरकात जाण्यापासून जीवाला, आत्म्याला वाचवणे. भगवान बुद्धांच्या शिकवणुकीप्रमाणे मोक्ष म्हणजे निर्वाण, आणि निर्वाण म्हणजे राग लोभादी विकारांचा विनाश, रागद्वेषाच्या आगेला विझविणे. अशा धम्मात मोक्षाचे वचनबद्ध आश्वासन कसे मिळणार बरे? भगवान बुद्धांनी स्वतःसंबंधी अथवा आपल्या धम्मासंबंधी अपौरुषेयतेचा दावा केलेला नाही. त्यांचा धम्म एका माणसाने माणसाच्यासाठी शोधून काढलेला असून तो अपौरुषेय म्हणजे साक्षात्कारी स्वरूपाचा नाही. प्रत्येक धर्माच्या संस्थापकाने आपण किंवा आपली शिकवणूक ही दैवी असल्याचा दावा मांडलेला आहे. मोझेस यांनी आपली स्वतःची उत्पत्ती दैवी असल्याचे म्हटलेले नाही, परंतु त्यांची शिकवणूक मात्र दैवी असल्याचे म्हटले आहे. त्यांनी आपल्या अनुयायांना सांगितले आहे की दुधामधाच्या प्रदेशात ज्यांना जावयाचे असेल त्यांनी त्यांची ती शिकवणूक मान्य केलीच पाहिजे, कारण ती जिव्होवाची म्हणजे ईश्वराची शिकवणूक होय. येशू ख्रिस्तांनी आपण देवपुत्र असल्याचे स्वतःच सांगून दैवीपणावर स्वतःचा हक्क सांगितला आहे. स्वाभाविकपणे त्यांची शिकवणूकही दैवी झालेली आहे. कृष्ण तर म्हणत असे की
मी स्वतःच ईश्वर आहे आणि गीता हा माझा शब्द म्हणजे ईश्वराचे वचन आहे. भगवान बुद्धाने आपल्या शासनासंबंधी किंवा स्वतःसंबंधी कधीही असा दावा केलेला नाही. ते तर असे म्हणत असत की ते स्वतः इतर माणसांसारखे असून त्यांचा संदेश म्हणजे एका माणसाने दुसऱ्या माणसांना दिलेला संदेश आहे. आपला संदेश प्रमादरहित आहे असे त्यांनी कधीच म्हटले नाही. ते म्हणतात, माझा संदेश म्हणजे माझ्या मताप्रमाणे मुक्तीकडे जाण्याचा एकमेव सत्य मार्ग आहे. त्याचा आधार म्हणजे जगातील सर्व माणसांचा जगासंबंधीचा सारखाच अनुभव होय. ते म्हणत असत की त्यात कितपत सत्य आहे हे पाहण्यासाठी त्यासंबंधी कोणताही प्रश्न विचारायला आणि त्याचे परीक्षण करायला सर्वांना स्वातंत्र्य आहे. इतर कोणाही धर्मसंस्थापकाने आपल्या धर्माला अशा प्रकारची कसोटी लावण्याचे आव्हान दिलेले नाही. जय भीम. नमो बुद्धाय.